ॲज द ओपनर सलामी बल्लेबाज मैदानच्या वरती AB भंडारी अर्थात अजय भंडारी बायकर मॅन, दुसऱ्या बाजूला अनुज ढोपरी. तोंडरे नाईट्स मध्ये टीम ACC रोहिंजन संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहिला आणि सौरभ पाटील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला रिप्रेझेंटेटिव्ह मिळाला. शुभेच्छा देऊया दोन्ही संघाला आणि सामना स्टार्ट. पहिला बॉल, पहिला धमाका. बॉलला पाठवला स्क्वेअर लेग रीजन मध्ये, सीमारेषा बाहेर 4 रन. चौकाराबरोबर अकाउंट ओपन केले अजय भंडारीनं. 4 धाब्याने टीमचे टोटल आपण पाहिली. सुरुवात दमदार मैदानाच्या आतमध्ये अजय भंडारीच्या बॅटमधून चौकार आला. गोलंदाज संकेत पाटीलचं स्वागत झालंय. रात्रीचे ठीक 2:20 झाली आहेत. सामना सेकंड राऊंडचा सेकंड मॅच. तर नक्कीच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आणि उसाटणे ग्रामपंचायतीचे दमदार उपसरपंच योगेश दादा मडवी यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत. मनोज ठाकूर आपलं देखील स्वागत आहे, वेलकम. उद्या कदाचित या स्पर्धेमध्ये त्यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. येस, नक्कीच मनोज, स्वागत आहे आपलं. यावर्षीच जॉईन झालेत आमच्यासोबत कॉमेंट्री पॅनेलमध्ये, त्यांचं देखील स्वागत. बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मनोज ठाकूरचा आवाज आपण ऐकलेत. उद्या या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकू. स्वागत आहे. धावसंख्या 4. पहिला बॉलवरती दमदार सुरुवात मैदानावरती अजय भंडारी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळीचा बॉल शॉर्ट लेग रिजन मध्ये, फिल्डर तैनात. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 5 धावसंख्या होती. संकेत पाटील धावसंख्या एकूण 5. पहिलं षटक मार्गस्थ असताना संकेत पाटील जो पाबसरकरचं षटक फेकतोय. 2 फिल्डर ऑन साईडला तैनात केले गेलेत. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी 1 मिड विकेट, 1 लॉंग ऑन. बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न, बॉल देखील बाहेर गेला. पंचाने ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला वाईट घोषित केलं. अबंध धावसंख्या भारतीय टीमची टोटल धाबा पडकावरती एकूण 6 धाबा. धावसंख्या एकूण 6. संकेत पाटीलचं षटक तुम्ही पाहतात. पहिलं षटक पाबसरकरचं आहे. उसाटणे विरुद्ध रोहिंजन ही लढत एकमेकाविरुद्ध खेळतात. 1-1 मॅच जिंकून दोन्ही संघ पुढे आलेत. ओवले संघाला परास्त केलं उसाटणे संघानं. चांगला चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल प्राप्त झाल्याने सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 7 या धावसंख्या होती. 4 षटकांची लढत, सेकंड राऊंडची सेकंड मॅच. अगदी स्टँडर्ड स्पर्धा तुम्ही पाहतायत. या स्पर्धेची चर्चा खरं तर रायगड आणि ठाण्यामध्ये होती. जेव्हा ही स्पर्धेचा अनाउन्समेंट होतो तेव्हा बरेच सारे टीम्स खेळण्यासाठी उत्सुक असतात या स्पर्धेमध्ये, कारण स्पर्धा स्टँडर्ड आणि क्वालिटी लेवलची आहे. आज दुसऱ्या रात्रीमध्ये, उद्या या स्पर्धेची 3री रात्र असेल. 6 रात्र चालणारी कडा स्पर्धा. परंतु इकडे बॉलला प्रहार. पुन्हा एकदा अजय भंडारी. मिड विकेटच्या वर्ण बॉल, सीमारेखा बाहेर षटकार. धावसंख्या एकूण पाहिली तर स्कोरबोर्ड होती 13 धाबा. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं फेकले जाते. आतापर्यंत 4 चेंडू फेकले ते ओव्हरमध्ये. संकेत पाटील थोडासा मागडा पडला, कारण या मॅचमध्ये 4 चेंडू फेकले, 13 धाबा. अजयच्या बॅटमधून आपण 2 मोठे फटके पाहिले, चौकार, 1 षटकार, आणि आतापर्यंत तो 11 धावसंख्येवरती खेळतोय. चांगला बॉल. पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये फेकण्याचा प्रयत्न. चेंडू खोदून काढला. पॉइंटला खेळाडू आहेत. एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 14 धाबा. 14 रन विदाउट लॉस
पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप रचली जातीये. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे विरुद्ध तुम्ही सामना पाहतात. अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन यातनं जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये दाखल होईल. कदाचित आज शेवटची लढत, कारण पाली संघ बेलेवली स्पर्धा खेळतो, त्यामुळे ह्या दोन संघाला आयोजन कमिटी जो टायमिंग देईल त्या टायमिंगनुसार तुम्हाला यावं लागेल. चांगला बॉल समोर खेळतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होते, रन्स नाहीये आणि अशा प्रकारे पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनगडी बाद 14. 14 रन विदाउट लॉस. चला टीम रोहिंजन जास्त वेळ घेऊ नका, एकत्रित देऊ नका प्लीज, सहकार्य करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एकूण धावसंख्या 14. ओव्हर नंबर सेकंड साठी गोलंदाज सौरभ पाटील. आज खरं तर त्याचा दिवस आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी राहिली आणि आज तोंडरे स्पर्धेमध्ये त्याला उत्कृष्ट गोलंदाज. पहिला चेंडू वाईट फेकले, पंचाचा इशारा, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स ट्रेकिंग वाढते. टीमची टोटल धावसंख्या 15 होती. शेवटचा मॅच आहे आजच्या रात्रीतील. नक्कीच आपण पाहतोय दोन टीम उसाटणे विरुद्ध रोहिंजन. धावसंख्या आपण पाहिली 15 होती. पुन्हा एकदा सौरभ. स्ट्रॉंग अपील. अपीलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. नक्कीच दोन्ही पंचांकडे अपील केली जाते. पंचांनी अपील फेटाळून लावला आणि नक्कीच दोन्ही पंच आता डिस्कस करतील कदाचित हा डिसिजन. कारण माझ्या मते तरी दोन्ही पंच डिस्कस करून जेव्हा जो डिसिजन देतात तो योग्य डिसिजन असतो. कारण दोन्ही पंचांचा सल्ला मसुरा अशा प्रकारे डिसिजन देखील योग्य येतो आणि आता दोन्ही पंच नक्कीच डिस्कस करून तो डिसिजन देतील. या बॉलचा डिसिजन, बॉल तर डॉट आलाय, परंतु धावसंख्या आपण पाहिली 15 होती. नॉट आउट. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा. सौरभ पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक होती. पुन्हा बॉल चांगला. यावेळी संधी होती, बॅटची एज होती आणि इकडे रनआउटची संधी. तिसरे पंचांकडे आता पुन्हा इशारा केलाय. मेन अंपायरनं तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे. बघूया आता टीव्ही अंपायर काय डिसिजन देतील. नॉट आउट. एक धाव पूर्ण झाली. धावफलकामध्ये धाबा 16 लागलेत.
क्लायमेट बघा भरपूर थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये ही लढत पुन्हा एकदा सौरभ पाटील सेकंड आणि बॅट्समन बॉल चांगला अगदी कोलाट टाकलाय डॉट चेंडूची समाप्ती आणि या षटकामध्ये कमबॅक झाले खरं तर एक वाईट आला त्यानंतर 3 चेंडूमध्ये फक्त एकदा म्हणजे एकूण 2 चेंडू 3 चेंडू फेकले 2 धाबा खर्च झाल्या धाबा संख्या 16 धाबा झालेत या षटकामध्ये अद्याप 3 चेंडू शिल्लक पुन्हा चांगला बॉल आणि एक धाव पुन्हा कंप्लीट केली लेग बायच्या स्वरूपात धाव आली धाबा संख्या पुढे 17 सौरभचं कौतुक केलं पाहिजे आणि नाही रात्र झाली त्यामुळे प्रेक्षक देखील आवाज देत आहेत हौशे नवशा आणि गौशे प्रेक्षक पीने वाले को मौका चाहिए सबका साथ सबका विकास अपनी बॉटल अपना ग्लास राजाभाई स्वागत आहे आपलं या ठिकाणी आपण पहिला बॉल फेकला डॉट अजून एक डॉट चेंडूची समाप्ती 17 धाबा स्कोरबोर्डती लागलेत फटका छान आहे चाललाय सीमारेखा बाहेर स्क्वेअर लेगच्या वरन षटकार अनुज ढोपरेच्या बॅटमधून षटकार आणि षटकाराबरोबर आता टीमची अजय भंडारी होते अजय भंडारीच्या बॅटमधून हा षटकार आला आणि टीमची टोटल आता वेगाने पुढे धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा तिसरे पंच हाईट फॅक्टर आता चेक करायचं आहे तिसऱ्या पंचांना फेअर डिलिव्हरी षटकाराला या बॉलवरती षटकाराबरोबर टीमची टोटल 23 होती बघा प्रेक्षक वर्ग आता फक्त 2 संघांचे राहिलेत उसाटणे संघाचे पाडेरेके आणि टीम रोहिंजन संघाचे पाडेरेके चला स्पीडअप करा थोडा वेळ जातो बघा या मॅचमध्ये शेवटची लढत आहे त्यामुळे दोन्ही संघाला विनंती आपण जास्त वेळ घेऊ नका ग्रामस्थ मंडळ धोंगड्याचा पाडा आयोजित क्रीडा स्पर्धा आपण एन्जॉय करतोय पुन्हा स्विच इन आणि पुन्हा बॉल आलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं 1 बाउन्स ओव्हर दी लाईन बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर चौकार आक्रमण सुरू केलं आता अजय भंडारीनं या अगोदर षटकार आला आणि आता या बॉलवरती एक चौकार आलाय अशा प्रकारे टीमची टोटल धावा पडकावरती 27 धावा सौरभ पाटील वरती आक्रमण केलं या षटकामध्ये थोडंसं मागणं षटक राहिलं पहिल्या ओव्हरमध्ये संकेतनं 14 धावा दिल्या तर या ओव्हरमध्ये 13 धावा आणि अशा प्रकारे एकूण 27 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर चला टीम मीटिंग नको रोहिंजन संघ एकत्रित येऊ नका प्लीज तर या ठिकाणी ओव्हर नंबर 3 साठी सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सर्वेश उलवेकर तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज समोर तुम्ही पाहतात अनुज ढोपरेला ज्याच्या बॅटमधून फक्त एकच धाव आली 4 चेंडूमध्ये दुसरीकडे 2 षटकात 2 चौकाराच्या मदतीने 23 वरती खेळतोय अजय भंडारी चांगला बॉल समोर खेळतात एक सिंगल प्राप्त केली डबल साठी कॉल आहे परंतु इकडे रनआउटची संधी अनुज ढोपरे बॅक टू द डगआउट पहिला धक्का उसाटणे संघाला 28 धावेवरती नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होते खरं तर
या ठिकाणी वन डाऊनचा खेळाडू बोम बोम अनिकेत ढोपरी मैदानाच्या आतमध्ये मोठ्या खेळासाठी जाणला जातो. या खेळाडूला खरे तर नेहमीच चौकार षटकऱ्यांची आतिषबाजी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो अनिकेत ढोपरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय वन डाऊनला. टीमची टोटल धावसंख्या 1 गडी बाद 28 धावा. षटक क्रमांक 3 फेकले तर ते पहिल्या बॉलवरती या ठिकाणी 1 रनआउटची विकेट मिळाली. नवीन बॅट्समन अनिकेत ढोपरी नॉस्टक एंडवरती सेकंडला अजय भंडारी. लेंथ थोडीशी चुकीची ऑप्शनच्या बाहेर. इट इज द वाईट ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचाने दंडित घोषित केला. अर्थात वाईटचा इशारा. अतिरिक्त रन्स वाढत आहेत. टीमची टोटल 29 धावा. सिंगल डबल फार महत्वाचे आहेत. क्लायमेट बघा ड्यू फॅक्टर वाढलाय आणि अशा मोमेंटला 4 षटकामध्ये 45-50चं टार्गेट बेस्ट टार्गेट मानलं जाणार. अजय भंडारीसाठी बॉल चांगला होता. यष्टीरक्षक चुकला आणि इकडे जोपर्यंत चेंडू फील्ड होय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा देखील एकवटल्या गेलेत. रनिंग बिटवीन द विकेट. मात्र इथे 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेनं संघ पोचतोय तो 31 या धावसंख्येमध्ये. या ओव्हरमध्ये बॉल फेकले 2. अर्थात अद्यापी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टोटल 10 चेंडू बाकी आहेत आणि 10 चेंडूमध्ये 15-16 धावा जरी आल्या तरी सांगेल की एक मोठं टार्गेट सेट होणार. कारण या मॅचमध्ये 45-50 धावा एक चांगलं टार्गेट मानलं जाणार. यावेळीचा चेंडू पुन्हा दिशाहीन गोलंदाजी. ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. दिशा भरकटली की दशा होते आणि दशा खराब झाली की सामना जिंकणं कठीण होतं. परंतु इकडे एक अतिरिक्त रन्स. टीमची टोटल धावा फलकापती 32 धावा. धावसंख्या एकूण 32. या ओव्हरमध्ये 2 चेंडू फेकले गेलेत. फटका छान आहे. सरळ आल्या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. सीमारेषा बाहेर षटकार. बी भंडारीच्या बॅटमधून हा विस्फोटक फटका. आतापर्यंत त्यानं 3 षटकार लावलेत, 2 चौकार लावलेत आणि महत्वाची इनिंग साकारत असताना आपल्या टीमसाठी त्यानं अजून एक षटकार ठोकला. धावसंख्या वेगानं 38 वरती. सर्वेश उलवेकर वरती प्रहार केलेत. 3 चेंडू फेकले. थोडंसं मागणं षटक फेकत असताना सर्वेश उलवेकर दुसरीकडे आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 10 चेंडू 29. सुंदर माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असताना पुन्हा प्रहार. हवाई यात्रा. बॉल सीमारेखा बाहेर षटकार. 35 धावेची खेळी मैदानावरती आणि टीमची टोटल सध्या 44 धावा. सुधीर आगलावे कोलबाडी आमच्या सोबत जॉईंट आहेत स्कोरच्या भूमिकेत. दोंगड्याच्या व्हॉट्सअपचे केतन डोंगडे हे देखील जॉईंट आहेत. त्यांचं देखील स्वागत. सुंदर स्कोरची भूमिका ते पार करतायत आणि एकीकडे आक्रमण बघा लगातार करतोय मैदानावरती अजय भंडारी. तर या ठिकाणी 2 बॉल 2 षटकार ठोकलेत आणि खरं तर सर्वेश उलवेकरचं वरती प्रहार केले गेलेत. थोडंसं मागणं षटक. चला टीम रोहिंजन बघा 13 मिनिटं ऑलरेडी झाली आहेत. 2 मिनिटं फक्त बाकी आहेत. कारण 3 षटक 15 मिनिटाचा टायमिंग आहे.
धावसंख्या फार वेगानं चालली आहे. पुढे आपण पाहतोय 44 धावा. त्याच्यातनं आपण पाहिले तर एका बाजूला अजय भंडारी त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटका 2 चौकार आलेत. 35 धावेची खेळी त्यानं साकारली आपल्या टीमसाठी. 44 मधून 35 धावा अजय भंडारीच्या आहेत. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची इनिंग साकार केली आहे. चला वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. अद्याप या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. सर्वेश उलवेकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. बॉल चांगला, यावेळेस मात्र कव्हर पॉइंटला बीट करतोय. तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? चुकीचा कॉल रनआउटच्या स्वरूपामध्ये. अनिकेत ढोपरे बॅक टू द डगआउट. धावा स्कोर बोर्ड होती. त्याच्यात आपण पाहिलं 36 धावा अजय भंडारी. परंतु अनिकेत एकही बॉल न खेळता आता बाद झालाय. शून्यावरती बाद झाला. त्याला स्ट्राईक फार महत्वाची होती. चला शेवटचा बॉल असेल. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 45. नवीन बॅट्समन मैदानावरती मुकेश मडवी. सर्वेश उलवेकर थोडासा मागणा राहिला कारण या ओव्हरमध्ये. चला वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. शेवटची लढत आहे. भरपूर वेळ झाला बघा. आज सामने वेळेवरती सुरू झाले परंतु वेळ भरपूर वाया गेलाय. गोलंदाज तयार. शेवटचा अंतिम चेंडू सर्वेश उलवेकर. बॉल चांगला आहे, लेन चांगली आहे, लाईन चांगला आहे, टप्पा चांगला होता. डॉट चेंडूची समाप्ती आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 15.00च्या सरासरीनं टीम उसाटणीर बनवल्यात. या ठिकाणी 2 गडी बाद 45 धावा. चला या ठिकाणी शेवटचा ओव्हर असेल. आता गोलंदाज तयार झाला. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये रुपेश पाटील. यस, रुपेश पाटील शेवटचं अंतिम षटक फेकेल. मागच्या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट षटक फेकलं होतं आणि काय सुंदर गोलंदाजी केली. सामन्याला टर्न केलं होतं आणि आता शेवटचं अंतिम षटक. चांगला बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय. ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये एक सिंगल प्राप्त केली. डबलचा कॉल होता परंतु नकार दिलाय. रन संख्या 46. मी सांगितलं की 45-50 धाबा शेवटच्या मॅच मध्ये क्लायमेटच्या नुसार एक फायटिंग टोटल असू शकते आणि त्याच दिशेने आता टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ 46 झाल्यात. 5 चेंडू शिल्लक आहेत. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. उजव्या हाताचा कार्ड होता. स्ट्रायकरला तुम्ही मुकेश मडवीला पाहतायत. अपेक्षा भरपूर आहेत टीमला कारण 4थ्या क्रमांकावरती मुकेश आलाय. स्विचिटचा प्रयत्न. बॉल चाललाय यावेळेस कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या 47. शेवटचं षटक फेकताना रुपेश पाटीलने 2 चेंडू फेकलेत तर धावा खर्च केलेत त्या ठिकाणी फक्त 2. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन असलं की सातत्याने फिल्डिंग मध्ये परिवर्तन करावं लागतं आणि 2 चेंडूवरती 2 धावा आल्या. शेवटचे षटक. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला बॅट्समन AB भंडारी. फुल टॉस होता. गॅप मध्ये चाललाय. विकेट किपरच्या पाठीमागे
बॉल थर्ड मॅन क्षेत्राकडे धन 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 करत 4 रन. चौकाराबरोबर या ठिकाणी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचं अर्धशतक कंप्लीट झालं. 51 रन 51 धावा. 14 चेंडू 41 ची खेळी मैदानावरती. जबरजबल 4 षटकार आणि 3 चौकार. पुन्हा प्रहार. यावेळी शतक नाहीये. कव्हरमध्ये बॉल चाललाय आणि जोपर्यंत फिल्डर पोहोचे तोपर्यंत पुन्हा 2 धावा मिळाल्या. 2 धाब्याने संघ पोहोचलाय. 53 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय ते चौथं अंतिम फेकलं जाते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 43 वरती खेळतोय. 7 धावा फक्त कमी आहेत बघा अर्धशतकासाठी एबीला. आतापर्यंत चांगला खेळ. फटका हवेते. क्षेत्ररक्षक होते परंतु 1 धाव कंप्लीट झाली. दबच्यासाठी कॉल दिलाय पाहायचं इकडे. दुसरी धाव घेत असताना रन कंप्लीट केले बघा. परफेक्ट थ्रो झाला नाहीये कारण परफेक्ट थ्रो फार महत्वाचा असतो आणि तो परफेक्ट थ्रो करता आला नाहीये. 1 शॉट. येस 1 शॉट. आधी 2 धाव्यासाठी धावले परंतु 1 धाव स्टॉट घेतली. आता धावसंख्या आपण पाहिली तर 54 धावा. 44 वरती खेळतोय अजय भंडारी. षटकार आला तर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल. आणि शेवटचा बॉल आहे बघा. इनिंगचा शेवटचा बॉल अर्थात 44 वरती खेळतोय. बॉल चांगला. यावेळेस मात्र बीट झाले. डॉटची समाप्ती. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाने केल्यात 54 धावा आणि 55 धावेचं टार्गेट या ठिकाणी असणार आहे. ते एसीसी रोहिंजन टीमच्या